रामराम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, आता मिरचीला असे भरपूर प्रमाणामध्ये अशी बारीक बारीक असं फुलं लागलेले आहेत. आणि आता एक समस्या खूप वाढलेली आहे. अशा स्टेजमध्ये बघा, वरती जे नवीन येणारे पाने आहेत याच्यावरती भरपूर असं व्हायरसचं प्रमाण असं थोडंफार वाढलेलं आहे. तर बघा, ह्यात वरचे नवीन पानांना थोडं प्रमाण वाढलेलं आहे. जुने पानं बघा एकदम क्लिअर आहेत, त्याला कुठेही अडचण नाही. पण नवीन पानावरती भरपूर असं व्हायरस थ्रिप्सचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढलेलं आहे. बाकी याला कोणताही प्रॉब्लेम नाही, फुलगळती वगैरे कोणताही प्रॉब्लेम नाही. वाढ पण एकदम खूप छान प्रकारे आहे. हे बघा, आता वाढ पण एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे. फुटवे पण सध्या आहेत. फक्त वरती जे नवीन पानांना आहे आणि आपण याच्यामध्ये 2 दिवसापूर्वी एक फवारणी घेतली होती ह्या थ्रिप्सच्या कारणामुळे. याचा आपल्याला रिझल्टही एकदम चांगला भेटलेला आहे. तर हे बघा, पानं सध्या आता एकदम क्लिअर झालेले आहेत जवळपास. 2 दिवसा अगोदर भरपूर असे पानं, असे वरचे नवीन पानं पूर्ण असं बोकडल्यासारखे झाले होते. हे बघा, आता हे थोडेफार आता मोकळे झालेले आहेत नवीन पानं. आणि आपण याच्यामध्ये 2 व्हरायटी लागवड केलेली आहे. एक आहे तलवार, आता ही सध्या जी दाखवतो ही तलवार आहे. आणि तिकडे पलीकडच्या साईडला आहे AK-47. तर व्हायरसचं प्रमाण मला ते AK-47 थोडंसं जास्त आहे. ते पण झाड दाखवतो तुम्हाला. आणि हे झाड बघा, हे एकदम असे व्यवस्थित आहे. थोडाफार प्रमाण आहे व्हायरसचं. आणि हे बघा, आता ही जे आहे AK-47 आहे. AK-47वर बघा एकदम वरचे पानं पूर्ण असे बोकडल्यासारखे झालेले आहेत. याच्यावरती समजा व्हायरसचं प्रमाण थोडंसं जास्त आहे तलवारपेक्षा. आणि हे बघा, आता इथून इकडे ही तलवार आहे. तलवारवरती तुम्हाला एवढंसं प्रमाण कुठं जास्त दिसणार नाही. तर आपण याच्यामध्ये 2 दिवसापूर्वी थ्रिप्स आणि व्हायरससाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करणारं असं आपण एक औषध वापरलेलं आहे. त्या अगोदर आपण शिमोडिस वापरलं होतं. शिमोडिसनं एवढं काही जास्त फरक वाटला नाही, म्हणून आपण ही फवारणी याच्यामध्ये घेतलेली आहे. तर ती कोणती घेतलेली आहे ते या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आपण जी याच्यामध्ये फवारणी केलेली आहे ती आपण बायो R303 घेतलेलं आहे. त्याचे आपल्याला थ्रिप्ससाठी, व्हायरससाठी एकदम छान प्रकारचे रिझल्ट आहेत याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला रिझल्ट अजूनही जरा चांगले पाहिजे असेल तर त्यामध्ये एखादं कीटकनाशक वापरा तुम्ही दुसरं. तर याच्यामध्ये आम्ही पोलीस वापरलं होतं. त्याच्यामध्ये पिप्रोनिल 40% आणि इमिडाक्लोप्रिड 40% असं दोन्ही कंबाईनचं हे औषध आहे. याचे पण आपलं रिझल्ट खूप छान प्रकारे असे बघायला भेटतात. तरी बघा, 2 दिवसामध्ये बरेचसे असे जे पानं आहेत ते एकदम क्लिअर झालेले आहेत. आणि बायो तुम्हाला थ्रिप्ससाठी, व्हायरससाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं. झाडांची इम्युनिटी वाढवतं. आणि ते एक बायोस्टिम्युलंट म्हणून पण काम करतं. झाडामध्ये एनर्जी येते. आणि जे रस शोषणारे किडे आहेत याच्यावरती एकदम चांगल्या प्रकारे असं काम करतं. जसे थ्रिप्स असतो, मावावरती चांगल्या प्रकारे काम करतं. ॲपिड्सवर पण चांगल्या प्रकारे काम करतं. आणि याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक बायोस्टिम्युलंट म्हणूनही काम करतं. आपल्याला थोडंसं महाग पडतं, पण त्याच्यामध्ये भरपूर असे आपल्याला फायदेसुद्धा त्याच्यामध्ये बघायला भेटतात. तर आपण पोलीस आणि पाटील बायोटेकचं ऑक्सिजन असे तिन्हीच्या कॉम्बिनेशननुसार फवारणी घेतलेली आहेत. तर बघा, आता तलवार ही जी व्हरायटी हे थोड्या प्रमाणामध्ये व्हायरस असल्यामुळे आपण ही बायोची फवारणी घेतल्यानंतर एकदम क्लिअर असे बघा, जी नवीन पानं आहेत एकदम क्लिअर असे तयार झालेले आहेत. आणि तलवार व्हरायटीवर सध्या प्रमाणही खूप कमी आहे AK-47पेक्षा. आणि बरेचशा झाडांना बघा, आता हे असे फुलं लागलेले आहेत. जवळपास सगळ्या झाडांना एकदम छान प्रकारे असे सध्या फुलं लागलेले आहेत. आणि ह्याच कंडिशनमध्ये आपल्याला फवारणीचं शेड्यूल एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे. जर इथून पुढं जर व्हायरसचं प्रमाण जास्त वाढत गेलं तर ते नियंत्रण आणण्यासाठी खूप आपल्याला त्यामध्ये खर्चही करावा लागतो, खूप मेहनतही जाते. त्यामुळे योग्य टप्प्यामध्ये खताचं नियोजन आणि फवारणीचे नियोजन आपल्याला याच्यामध्ये चालू ठेवायचं आहे. आता फवारणीला याच्यामध्ये प्रत्येक हप्त्याला आम्ही एक विद्राव्य खत, आता 05234 1261 याचं प्रमाणही चालू आहे. मध्ये कॅल्शियम चालू आहे. त्यानंतर 5-6 दिवसानंतर बोरॉनचे असं 3-4 खतांचेही याच्यामध्ये फवारणीचं सध्या शेड्यूल चालू आहे. तर आपल्याला असं वेगवेगळं समजा औषधाची फवारणी एकदा करायची आहे, खताची वेगळी करायची आहे, दोन्हीची वेगवेगळी करायची आहे. तर दोन्हीचं मिश्रण तुम्ही सोबत केलं तर आपल्याला तेवढे असे रिझल्ट असे बघायला भेटत नाही. आणि खतांची पण वेगवेगळी फवारणी करायची आहे. म्हणजे तुम्ही 12-61 एकदा फवारू शकता, 052-34 एकदा फवारू शकतात.
तर सध्या अशा प्रकारे आपलं सध्या मिरचीमध्ये शेड्यूल चालू आहे. आता 15-20 दिवसामध्ये आता मिरची चालू होईल. बरेचसे असे फुलं असे सध्या लागलेले आहेत. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.